मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 5 ओवी 22 मध्ये आम्ही वाचतो, प्रिय बंधू आणि भगिनींनो, वचन म्हणते, जो कोणी आपल्या भावावर उगाचच रागवेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. राग उगाचच रागवेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. राग जो आहे तो मोठा खतरनाक आहे. एक राग जो आहे तो नरकाचा गुण आहे, नरकाचा गुण. राग करणारा माणूस कसा राग करतो माहिती आहे? जो ज्याला राग येते तो कसा आहे? घमंडी आहे. तो घमंडी आहे, अंदरून त्याला घमंड आहे. त्याच्यामध्ये जो घमंडी आहे त्यालाच राग येते. तुम्ही विचार करून पहा, जो विनम्र आहे त्याला राग नाही येत. जो विनम्र आहे, म्हणून आपण विनम्र बनण्याचा प्रयत्न करू. येशूनं विनम्रता स्वीकार केली. विनम्रता, लहानपण. आम्ही म्हणत नाही असं कधी कोणाला का मला राग आहे किंवा काय, परंतु ते अंदर राहते, ते आपोआप एक दिवस येते बाहेर. घमंड, त्या घमंडातून आहे राग. आणि जोपर्यंत तो घमंड आपण सोडत नाही तोपर्यंत आमचा राग जात नाही. म्हणून आपण या वचनामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, जो कोणी उगाचच आपल्या भावावर रागवेल त्याला न्यायसभेसमोर त्याचं उत्तर द्यावं लागेल, म्हणजे जेव्हा न्यायाचा दिवस येईल. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनी, आम्ही कशाला कोणावर राग करावं? आम्ही कोणाचे कोण? आम्ही सर्व देवाचे लेकरं. आणि मग आम्ही कशाला उगाचच रागवावं? उगाचच रागावणं हे मोठं पाप आहे. म्हणून त्याच्यासाठी आपण स्वतःला विनम्र करावं. मी कोणीच नाही. मी एखाद्याला जेव्हा रागवतो म्हणजे मी दाखवतो का काहीतरी मी कोणीतरी आहो असं दाखवून घेतो. म्हणून आपण राग गावू नये. प्रियजनो, प्रार्थना करूया. राग जर कोणाला असेल तर तो फक्त प्रार्थनाने दूर होऊ शकतो, बायबलच्या वचनाने दूर होऊ शकतो. म्हणून प्रार्थना करूया आणि त्या जो रागाला आपण त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न करूया.